कान्हा आज इतका का रडत होता हे आज तुम्ही या ब्लॉगमध्ये बघणार आहात. तर सकाळची सुरुवात झालेली होती. कान्हाला आम्ही मस्त बाहेर ऊन देत होतो आणि सोबतच डॉक्टरांनी कान्हासाठी रेकमेंड केलेले व्हिटॅमिन्सचे औषधं आम्ही त्याला सकाळी देत असतो. मागच्या 2-3 दिवसापासून कान्हाला थोडीशी सर्दी आणि खोकला झालेला आहे आणि त्यामुळे तो थोडासा असा कणकण करत होता. पण आज सकाळपासून त्याला जास्तच खोकला यायला लागला होता. त्यामुळे आम्ही ठरवलं की त्याला आपण आज हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया. हॉस्पिटलमध्ये जसं सकाळीच न्यायला पाहिजे होतं, पण मी म्हटलं एवढं काही जास्त नाहीये. पण दुपारनंतर कान्हाला जास्तच खोकला यायला लागला. त्यामुळे मम्मी घाबरली आणि पायल पण घाबरली. त्यामुळे आम्ही निघालो आमच्या बालरोग तज्ञांकडे कान्हाला घेऊन आणि जाता जाता आमची भाची पण आमच्या मागे लागली आणि तिलाही आम्ही गाडीमध्ये बसवलं. लहान मुलांचं कसं वेगळं असतं, कधी ते आजारी पडतील आणि कधी डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल हे कोणीच सांगू शकत नाही. रस्त्यामध्ये गाडी थांबवली आणि आमच्या भाचीला तिच्या मम्मीकडे देऊन टाकलं. रिवाला तर कान्हासोबतच यायचं होतं हॉस्पिटलमध्ये. 2 तासाच्या ट्रॅफिक नंतर फायनली आम्ही कोपरगावला पोहोचलो बालरोग तज्ञांकडे. नवीन जागेवरती आल्यावर कान्हाला काय होतं काय माहीत. नवीन जागा बघितली की कान्हा इतका रडायला लागतो, डोळ्यातून पाणी येईपर्यंत रडत बसतो. बहुतेक नवीन वातावरण आणि लोकांना बघून कान्हा थोडासा नर्वस होत असेल आणि त्यामुळे खूप जास्त रडतो. त्याचं वजन केलं, वजन एकदम परफेक्ट होतं आणि त्यानंतर आम्ही डॉक्टरांच्या भेटीची वाट बघत होतो. थोड्याच वेळात आमचा नंबर आला आणि डॉक्टरांनी कान्हाला चेक करायला सुरुवात केली. कान्हाला थोडंसं व्हायरल इन्फेक्शन झालंय आणि त्यामुळेच त्याला हा सर्दी खोकल्याचा त्रास होता असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर गोळ्या औषधं घेतली आणि आम्ही निघालो घराच्या दिशेने. जाता जाता रस्त्यामध्ये थोडेसे स्वीट्स घेतले आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी. घरी पोहोचल्यानंतर सर्वांनी विचारलं कान्हाला डॉक्टरांनी काय सांगितलं, तर सर्वांना सांगितलं काळजी करण्यासारखं काही नाही आहे, कान्हा एकदम परफेक्ट आहे. नंतर श्रुती काकीने कान्हाला औषधं दिली आणि भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आमचे पूर्ण ब्लॉग बघण्यासाठी स्वप्नील जाधव चॅनलला सबस्क्राईब करा.